कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील बोरस गावची सुकन्या ऋतुजा राजेंद्र सनगरे हिने दैदिप्यमान इतिहास रचला। भारतीय सैन्य दलात दाखल होणारी ती खेड तालुक्यातील पहिली महिला सैनिक ठरली आहे। ऋतुजानं बोरस येथील नॅशनल कॅम्प अकॅडमीमध्ये प्राथमिक लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलं होतं। त्यानंतर पंजाबमध्ये तब्बल 13 महिन्यांचे अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ती आता आपल्या मूळ गावी सुट्टीवर परतली आहे। आता आगामी 19 फेब्रुवारी रोजी ती भारत मातेच्या रक्षणासाठी आसाममधील गुवाहाटी येथील भारत बांगलादेश सीमेवर आपल्या पहिल्या कर्तव्यासाठी रवाना होणार आहे। ऋतुजाच्या संघर्षात आणि जिद्दीबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांनी। ज्या अकॅडमीची संपूर्ण कोकणामध्ये चर्चा आहे, नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज, या अकॅडमीतून अनेक मुलं आज देशसेवेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातीलच एक जिची नुकतीच चर्चा सुरू आहे ती कोकणची सुकन्या ऋतुजा सनगरे, जी BSF SSC GD मधून जिने ट्रेनिंग पूर्ण केलंय आणि 19 तारखेला ती भारत मातेच्या सेवेकरता निघणार आहे। आणि ही ऋतुजा घडली कशी, या देशसेवेमध्ये दाखल कशी झाली, तर नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज इथे तिने भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलंय। त्या अकॅडमीमध्येच आज आपण पोहोचलो आहोत। माझ्याबरोबर असणार आहेत या अकॅडमीचे सर्वेसर्वा किशोर सर। आपल्याला सांगतील की ह्या अकॅडमीमध्ये काम कसं झालं आणि ऋतुजा हिचा प्रवास अकॅडमीमध्ये कसा होता, काय सांगाल सर? नमस्कार, मी किशोर कृष्ण आदावडे, नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरजचे संचालक। आज ऋतुजा आपल्या इथे गेली 2 वर्ष प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आली होती। प्रशिक्षणामध्ये मैदानी चाचणी, त्याच पद्धतीने लेखी परीक्षेची चाचणीची तयारी ती करत होती। सुरुवातीला ज्यावेळेस ती आपल्या इथे प्रवेश तिने घेतला होता त्यावेळेस ती इतर मुलांप्रमाणे काही तिला माहिती नव्हतं, पण ज्यावेळेस तिचे आम्ही जिद्द बघितली, चिकाटी बघितली, त्या चिकाटीच्या जोरावरती ऋतुजा जे शून्यामध्ये होती, झिरो होती, ती अगदी हिरो म्हणावं या पद्धतीने ती आज चमकून आहे। आणि तिच्या मेहनतीचं फळ नक्कीच तिला मिळालेलं आहे। तिला काही माहीत नसताना सातत्य आणि चिकाटीच्या जीवावरती तिने सर्व मिळवलेलं आहे। त्या यशाबद्दल आम्ही नेहमीच तिचं कौतुक करत असतो आणि संपूर्ण पंचक्रोशी आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तिचं कौतुक होत आहे। आणि त्याच पद्धतीने तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा। ऋतुजाबद्दल सांगायचं म्हटलं तर मग ऋतुजा ही जसं फिजिकली सरांनी सांगितलं की फिजिकली खूप स्ट्रॉंग आहे, पण लेखीच्या बाबतीत विचार केला तर लेखीच्या बाबतीत थोडासा तिचा जो म्हणजे कल आहे तो कमी होता। त्यामुळे तिचं एवढं म्हणजे तिने आतापर्यंत जे सक्सेस मिळवलेलं आहे ते फक्त आणि फक्त सातत्याच्या जोरावरती। तसं बघितलं तर मग ऋतुजा ही आपल्या इथे पोलीस भरतीची ट्रेनिंग करण्यासाठी आली होती, पण काही कारणास्तव ती पोलीस भरती नाही देऊ शकली। म्हणजे जरी दिला तरी सुद्धा तिला लेखीला कमी मार्क्स पडलेले। पण आता जी SSC GD मध्ये झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती जी लेखी परीक्षा आहे ती खूप महत्वाची असते, त्याच्यामध्ये तिने खूप चांगलं यश मिळवलेलं आहे। त्याच्याबद्दल तिचं खूप कौतुक करावं लागेल, कारण पहिल्यांदा जेव्हा तिने सिलेबस कव्हर करून घेतला आणि त्यावेळेला तिला तसं जमत नव्हतं, पण सातत्य असल्यामुळे तिने इथपर्यंत प्रवास तिचा पूर्ण केलेला आहे। त्याबद्दल तिचे धन्यवाद आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मला तर पहिलं म्हणजे रनिंग म्हणजे काय हे माहित नव्हतं आणि अभ्यासात तर मी खूप कमी होती। इथे आल्यानंतर कळलं मेहनत काय असते, काय करावं लागतं, काय कष्ट घ्यावे लागतात, ते इथे अकॅडमीत आल्यावरती कळलं। ही अकॅडमी नाही तर एक फॅमिली आहे आणि हे आमचे आई वडील आहेत, आम्ही ह्यांना आई वडील मानतो। याच्या आधी तर मी खूप भरत्या दिल्या, पण कसं काय करायचं हे सगळं मार्गदर्शन सर आणि मॅडमने केलं होतं। असे खूप अपयश आले जीवनामध्ये, खूप भरत्या दिल्याच्या नंतर पण अपयश येत राहिले, पण हार मानली नाही, कारण की सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता, परत सर मॅडमचा तर मोठा सपोर्ट होता आणि माझे सगळे फ्रेंड्स त्यांचा पण खूप सपोर्ट मिळाला मला, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले। ट्रेनिंग झाली पूर्ण। आता माझी पोस्टिंग आसामला गुवाहाटीमध्ये आहे। 19 तारखेला मी जाणार आहे।